राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शिवाय ही कर्जमाफी कोणत्याही राजकीय हेतून करण्यात आलेली नाहीये। त्याहून शेतकऱ्यांना विना अट फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीबद्दल आताची सर्वात मोठी खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या कर्जमाफीची तुम्ही वाट बघत होता तीच कर्जमाफी अखेर आता सरकारच्या माध्यमातून होत आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल गेल्या कित्येक दिवसभरापासून रोहित दादा पवार यांचे आंदोलन सुरू आहे बघा, आणि या ठिकाणी पुन्हा देखील आंदोलन होत आहे आणि सध्या देखील आंदोलन सुरू आहे बघा। आता याच आंदोलनामुळे आता सरकार जागे झालं। सरकारने आज स्पष्टपणे सांगितलं आहे कर्जमाफी आम्ही करीत आहोत, परंतु लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी आता 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार आणि यामधील सर्व जाचकाठी आता सरकारच्या माध्यमातून वगळून टाकण्यामध्ये आल्या। म्हणजे की तुम्हाला माहीत असेल शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसभरापासून शेतकरी जे काय म्हणत होते की आम्हाला सर्व अटी नको, आम्हाला कसल्याही अटी नको, आम्हाला फक्त कर्जमुक्ती हवी, तर सरकारने तोच निर्णय आता घेतला। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की या कर्जमाफीसाठी तुम्ही पात्र आहात बघा, थांबा, सरकारने एक अत्यंत कडक अट ठेवली आहे। त्या अटीमध्ये जर काय तुम्ही आला तर तुम्हाला मग कर्जमाफी मिळणार नाही। आता कर्जमाफी किती टक्के शेतकऱ्याला मिळणार हे देखील जाणून घेणं प्रत्येक शेतकऱ्याला महत्त्वाचं आहे बघा। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आता 75 ते 80% शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, 75 पासून ते 80% शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आणि 20% शेतकरी फक्त अपात्र होणार आहे, हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं। तुम्हाला माहीत आहे शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 2026च्या अर्थसंकल्पातून कर्जमाफीची मोठी घोषणा झाली असली तरी आता समोर आलेल्या या 5 नवीन नियमामुळे तब्बल 91 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी यामधून अपात्र राहण्याची भीती आहे। हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 75% शेतकरी तर या ठिकाणी पात्र होतील, परंतु 20 ते 25% शेतकरी अजून पण अपात्र यादीमध्ये जाण्याची भीती आहे। आता याचं कारण ती म्हणजे की ही एक अट जे की सरकारने आतापर्यंत वगळलेली नाही। मग कोणती अट आहे बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आणि सरकारच्या नवीन अपडेटनुसार आणि नवीन JR राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्याची आणि बघा घरांची पडताळणी आता थेट बँकाद्वारे सुरू करण्यामध्ये येणार आहे। आता याचं कारण असं आहे की या ठिकाणी सरकार म्हणत आहे जे शेतकरी बांधव श्रीमंत आहे, ज्यांच्या घरामध्ये मोठमोठ्या कार्य आहे बघा, अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। ज्यांचा मोठा बंगला आहे अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही। म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 5 वस्तू या ठिकाणी सरकारने लावलेली आहे बघा। या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे, जर असत्याल या 5 वस्तू तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। सर्व बँकांना सरकारने कडक आदेश दिले आहे, जर या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये आढळल्या तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। 1 पण रुपयाचा फायदा देऊ नका शेतकऱ्याला जर त्यांच्या घरामध्ये या 5 वस्तू आढळल्या, असे आदेश आता सरकारने दिले। जास्तीत जास्त अपात्र शेतकरी लक्षामध्ये घ्या। आता या ठिकाणी होणार का नाही होणार हे तर काय तेव्हा समजेल जेव्हा या ठिकाणी तपासणी सुरू होईल, परंतु तुम्हाला सज्ज राहावं लागेल की कोणत्या आहेत ते 5 वस्तू। जर या 5 वस्तू आपल्याला माहीत असतील तर या ठिकाणी तुम्ही पात्र यादीमध्ये नक्कीच जाल। तर मग शेतकरी बांधवांनो, त्या 5 वस्तू लवकरात लवकर जाणून घ्या। आता अगदी 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 वस्तू। शेतकरी बांधवांनो बघा, महायुती सरकारने जे काय आश्वासन दिलं होतं बघा की शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करू, त्या आश्वासनावर सरकार या ठिकाणी ठाम नाही। म्हणजे की कर्जमाफी किती लाखाची होत आहे, फक्त 2 लाख रुपयाची। आता सरसकटचा अर्थ होतो 7/12 कोरा। हो सरकार 7/12 कोरा अजून पण करीत नाही, फक्त 2 लाख रुपये माफी दिली आहे। त्यामध्ये पण एक अट अजून आहे, ती म्हणजे की श्रीमंतीची अट बघा। आता जर जे शेतकरी बांधव गरीब असतील त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळणार आणि जे शेतकरी बांधव श्रीमंत यादीमध्ये मोडले जातात त्यांना यादीमधून कापलं जाणार आहे।
म्हणजे की त्यांचं नाव पात्र यादीमध्ये येणार नाही. आता लक्षामध्ये फक्त घेत चला शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी अर्थसंकल्पात 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यावर सर्वत्र आनंदाचे वातावरण होतं. परंतु त्यानंतर जे काय सरकारच्या माध्यमातून 5 नियम घातले बघा, या 5 नियमामुळे सगळा जे काय शेतकरी बांधव आहे यांच्या मनामध्ये पाल ही चुकलेली आहे की या ठिकाणी आम्हाला कर्जमाफी मिळणार की नाही. तर घाबरून जाऊ नका शेतकरी बांधवांनो, ह्या 5 वस्तू तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये आढळत असाल तर या ठिकाणी अडचण येणार आहे. आत्ता बघा शेतकरी बांधवांनो, मग कोणत्या त्या 5 वस्तू आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा आपण त्या 5 वस्तू आता जाणून घेत आहोत. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबद्दल ज्या काही काल तुम्ही बातम्या ऐकल्या होत्या त्या आता पूर्णपणे खोट्या ठरल्याचं दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या नव्या GR असं दिसून येत आहे, या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुमच्या कुटुंबामध्ये आढळली तर तुम्हाला या कर्जमाफीच्या लाभापासून तुम्ही कायमचे वंचित राहणार आणि तुम्हाला वंचित ठेवण्यामध्ये येणार. ज्यामुळे सुमारे 25 लाखांपेक्षा जास्त शेतकरी यादीमधून बाहेर पण फेकले जाऊ शकतात. सरसकट कर्जमाफी न मिळण्याचे मुख्य कारण हे 5 नवीन नियम आहे, जे पूर्ण करणं प्रत्येक शेतकऱ्याला आता अनिवार्य असून यासाठी अर्जंट सूचना आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या. आता शेतकरी बांधवांनो बघा, त्या वस्तू जाणून घ्या. शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन आपली महत्त्वाची 4 कामे पण पूर्ण करायची. बघा, अगदी 3 दिवसामध्ये ही कामे पूर्ण करून घ्यावी असा आदेश बँकांना देण्यामध्ये आला आहे. बघा, शेतकऱ्याला पण सूचना देण्यामध्ये आल्या, कारण की 15 दिवसानंतर होणारी सखोल चौकशी तुमच्यासाठी धोक्याची ठरू शकते. बँकांना चौकशी पूर्ण करण्याचे आदेश असून 15 दिवसानंतर घराघरामध्ये जाऊन या 5 वस्तूची तपासणी केली जाणार. मग या 5 वस्तूमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि तुमची कर्जमाफी सुरक्षित कशी राहील हे पाहणं आता प्रत्येक कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. आता लक्षपूर्वक बघत चला शेतकरी बांधवांनो, यापूर्वी अर्थसंकल्पात असलेल्या अनेक शंका आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर दूर होत असल्या तरी नवीन नियमामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तुमच्या कर्जमाफीसाठी कोणते 8 महत्त्वाची कागदपत्र लागणार आहे याची यादी 15 दिवसानंतर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये येणार आहे. परंतु सरकारने घातलेल्या या 5 वस्तू लक्षामध्ये घ्या. जर तुम्हाला तुमचे कर्ज पूर्णपणे माफ करून घ्यायचे असेल आणि खरी माहिती मिळवायची असेल तर ही प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान देखील होऊ शकतं. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, सरकारच्या माध्यमातून बँकांना आधीच हे आदेश दिले गेले आहे, केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे. याच हेतूने घराघरांमध्ये या 5 वस्तूची तपासणी करण्याचे आदेश सरकारने दिले. यामध्ये जवळपास 25 लाख शेतकरी आता अपात्र होणार आहे. मग कोणत्या बँकेचे कर्ज माफ होईल, कोणत्या जिल्ह्याची यादी सर्वात अगोदर येईल आणि कोणत्या तारखेचे कर्ज थकीत असणे अनिवार्य आहे. बघा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो बघा, कर्जमाफी तर सरकार करीत आहे, परंतु लक्षामध्ये घ्या अजून पण असे शेतकरी आहे जे की या ठिकाणी अपात्र राहू शकतात. आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहीत असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी निधी मंजूर झाला तरी पात्र शेतकरी या शब्दाचा अर्थ शेतकऱ्याला रडायला लावणार आहे. 99% शेतकऱ्याला अजून पण माहीतच नाही की ते या योजनेमध्ये पात्र आहेत की अपात्र, आणि यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शंकांचे निरसन करण्यासाठी हे 5 निकष लावले आहेत. बघा, अर्थसंकल्पातील घोषणा जरी 2 लाख रुपयांची असली तरी प्रत्यक्षात सवलत मिळण्यासाठी तुम्हाला 5 अटी शर्तीची मोठी चाळणी पार करावी लागणार आहे, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती तपासली जाणार आहे. आता बघा, या 5 नियमांच्या चाळणीमध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुमच्या हक्काची रक्कम एका क्षणामध्ये कापली पण जाऊ शकते. बघा, बँकांमध्ये जाऊन महत्त्वाची कामे जर तुम्ही नाही केली तर तुमचे नुकसान देखील होऊ शकते. कर्जमाफीसाठी नेमकं कोण पात्र आहे आणि कोणते निकष लावले गेले यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली.
93 लाख पात्र शेतकऱ्यांमधून 25 लाख शेतकरी बाहेर पडणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा. आता लक्षामध्ये घ्या कोणकोणते शेतकरी पात्र असणार आणि कोणकोणते शेतकरी अपात्र असणार हे महत्त्वाचं आहे. आता बघा, बरेच शेतकरी ट्रॅक्टर, गोठा किंवा घरातील कर्जासाठी बघा, आता लक्षामध्ये घ्या, घरातील जर तुम्ही कर्ज उचलत असाल की घरावर तुम्ही कर्ज घेतलं असेल किंवा ट्रॅक्टरवर तुम्ही कर्ज घेतलं असेल, बघा या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुम्ही या ठिकाणी मुदत कर्ज घेतलं असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. ही योजना फक्त पीक कर्जासाठीच अवलंबून आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पाईपलाईनीसाठी कर्ज घेतलं असेल तरी पण तुम्हाला लाभ मिळणार नाही. यासोबत तुमच्या घरामध्ये कोणत्या 5 वस्तू नसाव्या यावर देखील आता चौकशी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली आहे. बघा, आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, त्या 5 वस्तूंची यादी पण सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आली. आता कर्जमाफी कोणाला मिळणार? शेतकरी बांधवांनो, तुमचं कर्ज थकीत असेल 30 सप्टेंबर 2025 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. या तारखेला तुमचं कर्ज थकीत असेल तरच तुम्हाला माफी मिळणार आहे. आणि जर या ठिकाणी तुमचं कर्ज चालू बाकीमध्ये येत असेल, तुम्ही नवजून केलं असेल तर 50 लाख रुपये तुमचं कर्ज माफ होणार. कोणतंही कर्ज न भरता, बघा 3 लाख जरी कर्ज असेल तुम्हाला 1 पण रुपया भरायचा नाही आणि या ठिकाणी तुम्हाला 50,000 रुपये माफ होणार. ज्यांचं थकीत आहे त्यांना देखील 2 लाख रुपयांची माफी मिळणार, हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, सरकारी नियमानुसार बघा, सरकारने सांगितलेले नियम आणि GR नुसार घातलेले निकष हे महत्त्वाचे आहे. आता लक्षामध्ये घ्या, कुटुंबामध्ये कोणताही व्यक्ती तुमचा सरकारी नोकरीला नसावा, तसेच कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा नसावा. जिल्हा परिषद सदस्यांना या योजनेमधून वगळण्यामध्ये आले. नियम अतिशय महत्त्वाचे आहे. शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न बँक खात्यावर दिसल्यास नाव तातडीने यादीमधून कापले जाईल. 7-12 क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टरपर्यंतच असावी असे सरकारने नमूद केले. म्हणजे की तुमच्याकडे 6 एकर 7 एकर असं शेत असेल तर तुम्ही श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखले जातात, तुम्हाला लाभ मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो. आता बघा शेतकरी बांधवांनो, ज्या जिल्ह्यांना प्राधान्यानुसार निधी दिला जाईल, आता लक्षामध्ये घ्या कोणत्या जिल्ह्याला निधी मिळणार. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निधी मिळणार, परंतु टप्प्याटप्प्यानुसार निधी मिळणार. आता बघा, सर्वात अगोदर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर यांसारख्या जिल्ह्यांना प्राधान्य मिळणार आहे. मग शेतकरी बांधवांनो, बघा सरकारच्या माध्यमातून 2 टप्पे करण्यामध्ये येणार आहे. पहिल्या टप्प्याची यादी पण जारी करण्यामध्ये येणार. यादी जारी झालीच की तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ कळून जाणार आहे किंवा व्हिडिओ मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी येथे निधीचे वाटप या ठिकाणी होणार आहे. यासाठी आधार कार्ड, ओरिजिनल फार्मर ID कार्ड असणे अत्यंत गरजेचं आहे. बघा, अर्ध्या सोडून दिलेल्या अर्जामुळे या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुमची कर्जमाफी होऊ शकत नाही. त्यामुळे अर्ज अर्धा सोडू नका, तुम्हाला पूर्ण अर्ज करायचा आहे. आणि शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, तुम्हाला अर्ज तेव्हाच करायचा आहे जेव्हा या ठिकाणी अर्ज सुरू होतील. आता अर्ज कधी सुरू होतील हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, 15 दिवसानंतर हे अर्ज सुरू होणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर ID असणं गरजेचं आहे. बघा, आता सरकारने त्यानंतर काही अटी घातली आहे. शेवटी तुमच्या घरातील 4 चाकी गाडी किंवा 10 एकरपेक्षा जास्त किंवा 7 एकर जरी तुम्हाला शेती असेल तरी पण अडचण येऊ शकते, हे सरकारने सांगितलं. धनदांडग्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. महागड्या गाड्या, महागड्या वस्तू जर तुमच्या घरामध्ये आढळल्या, आता 4 चाकी गाडी म्हणजे की यामध्ये तुमचं ट्रॅक्टर जरी असेल तरी पण या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणं कठीण आहे. सरकारच्या माध्यमातून नियम आणि अटी आता घालण्यामध्ये आले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे सरकारने पुन्हा एकदा कर्जमाफी केली आहे. जवळपास 70, 75 ते 80% शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ केलं जाणार आहे. सरकारने बराच दिलासा आता शेतकऱ्याला दिला आहे. ही होती महत्त्वाची बातमी. आणि जर तुम्हाला पुढे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.